शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल 21 तारखेला जाहीर झाला असून भाजपने या निवडणुकीत मोठे यश संपादन केले आहे। आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे बहुसंख्य उमेदवार विजयी झाल्याने आता नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विश्वसनीय सूत्रांनुसार आमदार अमरीशभाई पटेल यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे राजगोपाल भंडारी यांचे नाव स्वीकृत नगरसेवक म्हणून आघाडीवर आहे। यापूर्वी नगरसेवक नसतानाही नगरपालिकेतील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांचा प्रभाव राहिलेला असून त्यांच्या सहीशिवाय अनेक फाईल्स पुढे सरकत नसल्याची चर्चा शहरात होती। तसेच नगर परिषदेतील माजी अभियंता माधवराव पाटील हे सेवानिवृत्तीनंतरही आमदारांच्या विश्वासात राहून काम पाहत असल्याचे त्यांचेही नाव स्वीकृत नगरसेवक म्हणून चर्चेत आहे। दलित समाजातील सक्रिय कार्यकर्ते आणि आमदारांचे विश्वासू सहकारी संदीप जयराम शिरसाट, पिंटू शिरसाट यांचीही स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे। सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे डॉक्टर मनोज महाजन यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत केल्याची चर्चा असून त्यामुळे त्यांच्या पत्नी डॉक्टर अमृता महाजन यांचे नावही स्वीकृत नगरसेवक म्हणून पुढे येत आहे। शिवाय निवडणुकीपूर्वी सक्रिय असलेले आणि भाजपासाठी प्रामाणिकपणे काम करणारे भिका विठ्ठलमाडी यांचेही नाव चर्चेत आहे। उमेदवारी न मिळाल्यानंतरही त्यांनी पक्षासाठी काम सुरू ठेवले असल्याने त्यांच्या नावालाही महत्त्व दिले जात आहे। भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी यांनी पक्षातील नाराजगी शांत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांचे सुपुत्र प्रशांत चौधरी यांचे नावही स्वीकृत नगरसेवक पदासाठी चर्चेत आहे। शिरपूर वरवाडे नगर परिषदेत एकूण 3 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार असून अंतिम निर्णय आमदार अमरीशभाई पटेल घेणार असल्याचे स्पष्ट आहे। त्यामुळे चर्चेत असलेल्या नावांपैकी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।